आज तुम्हाला कळलंच असेल, मटार आणि आलूची भाजी आहे. चला तर मी रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, 2 बटाटे आणि हे मटार घेतलेले आहेत, 2 कांदे, 2 टॅमॅटो छोटे घेतलेत, कांदे मोठे घेतलेत, तेल आणि मिरची. बाकी तेल मीठ मसाला दाखवणार नाही आहे मी, डायरेक्ट टाकतानाच दाखवेन. जिरं वगैरेची फोडणी देईन ते. चला, आपण जाई जिरे तडका दिलेला आहे. आता आपण कांदा टाकलेला आहे, चांगलं फ्राय करून घेऊयात. नंतर त्यात धणा जिरा पावडर ॲड करूयात आणि थोडंसं चिमटभर हिंग. कांदा जरा कोंबल्यावर टॅमॅटो टाकूयात. टाकलेले आहेत, मिक्स करून घेऊया. आता हळद, तेल, मीठ मसाला टाकूया. आपण हळद आणि 2 ते 2.5 चमचे मसाला टाकलेला आहे, मिक्स करून घेऊया. यात मटार आणि बटाटे टाकलेले आहेत, मिक्स करून घेऊया. मी यात अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. अर्धा ग्लास नाही, एक ग्लास पाणी टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊया आणि झाकण मारून ठेवूयात ते शिजेपर्यंत. झाकण मारून ठेवलेलं आहे. असं वरती पाणी ठेवायचं. बटाटे अजून आपली शिजलेली आहेत, त्या शिजण्यासाठी असं पाणी ठेवायचं. शिजल्यानंतर मी दाखवते तुम्हाला झाकण उघडल्यावर. अजून 5 मिनिटं ठेवूयात. मग आपण झाकण काढून बघितलेलं आहे. भाजी सुकलेली आहे. एवढीच ठेवायचं आहे आपल्याला पाणी. त्याच्यात पाणी एवढंच ठेवणार आहोत. आता कोथिंबीर सर्व करूया. किती छान दिसत आहे बघा. गॅस बंद करूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला.